कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। देशात आझादीचा अमृत महोत्सव, पण राजापूरमधील ताम्हाणे गावात आजही गाव रस्त्याविना। आजारी रुग्णांना डोलीने वाहतूक, वाडी वस्त्या विकासापासून दूर, लाईट असूनही गाव अंधारातच। शाळेचं छप्पर कोसळलं, चिमुरडे भर उन्हात बसले, तेंडोली शाळेत पालकांचा संताप। मापगाव दरोड्याचा थरार संपला, अलिबाग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सर्व आरोपी अल्पावधीतच जेरबंद। आणि पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ जयंती सोहळा संपन्न, समाधीस्थळी अभिषेक आणि आदरांजली, शिवभक्त व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग। पाहुयात सविस्तर वृत्त। राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील ताम्हाणे गाव आजही मूलभूत सुविधांपासून पूर्णतः वंचित असल्याचं वास्तव समोर आलंय। मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही गावात एकही पक्का रस्ता उपलब्ध नाही। परिणामी आजारी व्यक्तीला उपचारासाठी डोलीतून किंवा उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। गावातील अनेक वाडी वस्त्यांना आजही जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, त्यामुळे दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत। विकासाच्या नावावर ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्र केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। अधिकारी गावात येतात, मात्र फक्त औपचारिक भेट देऊन परत जातात, असा संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे वीज पुरवठा असूनही रस्ते, सुविधा आणि विकास कामे नसल्यानं गाव अंधारातच असल्याची भावना ग्रामस्थांची आहे। शासनाने तातडीने लक्ष घालून ताम्हाणे गावाला रस्ते, आरोग्य आणि पायाभूत सुविधा द्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। 23 नंबरला ओढला गेला पहिला तिथपासून आतापर्यंत त्या रोडची म्हणजे ग्रामपंचायतीने 3 लाख रुपये खर्च केलेले आहेत। तर आता ह्यांनी किमान सामान्य परत आता ह्या गेल्या वर्षी खडीकरण केलेलं आहे। अजून कसं ते की त्या केशीचा लफड आहे, जमीन मालक त्याच्यामुळे ती कसं दिवाणी कोर्टात केस चालू आहे, त्याच्या जवळजवळ आज आणि त्या कोर्टाची ग्रामपंचायती काही दखल घेत नाही, परंतु आम्ही ग्रामस्थ वर्गणी काढून त्या दिवाणी कोर्टाची केस चालवतो आतापर्यंत। ताम्हाण्यातली कुठली वाडी? ही वापिलकर वाडी। इकडे 10 घर आहे। 10 घर आहे। हां, त्यांच्यासाठी रस्ता वगैरे काहीच नाही। इकडे प्रयत्न करतात ते, परंतु काही कोण तिकडे लक्ष देत नाही, ग्रामपंचायत वगैरे। तिने हे पण केले, ठराव वगैरे दिलेत ग्रामपंचायतीला। मग ठराव आता किती वर्ष ठराव झाले? बरीच वर्ष चालूच आहे त्यांचं काम। हे ब्रिज फक्त दिले तिने छोटासा पलीकडे जायला, हा ब्रिज। का होऊ शकत नाही? रस्ता का नाही होत आहे? काही जमीन मालकांच्या त्रुटी असतील, मग ते कसं ग्रामपंचायतीने ते येऊन मिटवायला पाहिजे होते ना। अच्छा, ते काही लक्ष घालत नाही ग्रामपंचायती। काही पांधन वगैरे ओढलेले असतील 26ला, ते बघायला पाहिजे होत्या। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये हे पण केलं होतं, मध्ये ठराव पण टाकला होता, जे काही ग्रामपंचायतीमध्ये पांधन वगैरे असतील किंवा काय असतील ते एक्वायर करा। तिकडे पण लक्ष दिलं नाही तुम्ही, म्हणजे आम्ही काय करायचं? अजून पण हीच परिस्थिती आहे गावामध्ये? पूर्ण गावामध्ये हीच परिस्थिती आहे, रस्ते नाही। तिथे पुढे एक स्मशान भूमी आहे, म्हणून स्मशानात समजा एखादं हे झालं, पावसाळी ऑफ झाली, त्या पद्धतीमध्ये कशी न्यायची? दादा, तुम्ही कुठल्या गावचे? तुमच्याच वाडीतले? बरं, मला सांगा, काय रस्ता नाही इकडे? इकडे जायला यायला? हा, इकडे हे रस्ता नाही झालेला अजून। किती घर आहेत तिकडे? इकडं तरी 5 घर आहेत। 5 घर आहेत? होय। त्यांना यायला जर समजा एखादा आजारी वगैरे असेल तर काय? ते काय हे करून आणावं लागतं रस्त्यावर उचलून। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेच्या इमारतीचे कौलारू छप्पर कोसळल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। सुदैवानं ही दुर्घटना घडली तेव्हा शाळेत कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर शिक्षण विभागाने तात्पुरती सोय करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सोमवार उजाडला तरी कोणतीही पर्यायी व्यवस्था झाली नाही।
यामुळे संतप्त पालकांनी आपल्या चिमुरड्या मुलांना शाळेच्या अंगणात कडक उन्हात बसवून अनोखं आंदोलन केलंय. प्रशासनाने आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नये अशी संतप्त भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी यापूर्वीच शाळेची पाहणी केली होती, परंतु प्रत्यक्ष कारवाई न झाल्यानं पालकांचा संयम सुटला. अखेर शिक्षण विभागाने छपराचे दुरुस्ती काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही. त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुणाला तिथे पोहोचलो. तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या कानावर ही बातमी घातली बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले, पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती. आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडीओशी संपर्क साधला. बीडीओनी गशींना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या. त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे. त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली. आम्ही म्हटलं की बाबा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे. त्यांनी म्हणाले की बाबा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो, व्यवस्था करून देतो. त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता. शनिवार नाही, रविवार नाही, सोमवार नाही, आज उजाडला. अजूनपर्यंत आमच्या मुलांना शाळेत बसण्याची त्यांनी व्यवस्था केली नाही. म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलं आहे, सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसून ही शाळा भरवली नाही. मला सांगा, आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो. 30 जूनला यांना पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात. शाळा आता ज्या बाकीच्या शाळा आहेत त्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रशासनाला वारंवार काय प्रश्न विचारायचे, आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचं. आता आम्ही असं पालकांनी ठरवलेलं आहे, आमची मुलं ही उन्हात बसतायत तर यांच्यावर चाइल्ड ऍक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणेवर गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. सकाळपासून पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्यायी व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे. म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलं की ते पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत. त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुरदान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती. धन्यवाद. अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव हद्दीत मौजे मापगाव येथे 4 जानेवारी रोजी दिलीप पाथरे यांच्या बंगल्यावर झालेल्या भीषण दरोड्याच्या घटनेचा अलिबाग पोलिसांनी जलद गतीनं उलगडा केलाय. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी आणि त्यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. आधुनिक तंत्रज्ञान, गुप्त माहिती आणि कसोशीनं केलेल्या तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींचा शोध घेऊन अल्पावधीतच अटक करण्यात आलाय. या तडफदार कारवाईमुळे पाथरे कुटुंबियांसह संपूर्ण मापगाव परिसरात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही कारवाई अंशुल दलाल, रायगड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अलिबाग पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी तपासाबद्दल राजाभाऊ ठाकूर, माजी सरपंच सुनील थळे, सुचित थळे, अमोल म्हात्रे, आकाश राणे तसेच ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. या घटनेनंतर परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचं नागरिक सांगतात. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता कळंबोली शहरात महायुतीच्या प्रचाराचा चांगलाच धडाका पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 10 मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार रवींद्र अनंत भगत यांच्या समर्थनार्थ नुकताच एक भव्य प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या रॅलीला कळंबोलीतील नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी करत आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला. भगत यांच्यासोबत सरस्वती काथारा, मोनिका महानवर आणि विजय खानावकर यांच्यासारखे दिग्गज उमेदवार देखील या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते. नागरिकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. यावेळी जनतेशी संवाद साधताना रवींद्र भगत यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय. मतदारांचं हे प्रेम पाहता विजय आपलाच होणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय. या झंझावाती दौऱ्यामुळे कळंबोलीतील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं असून विरोधकांच्या गोटात आता चिंतेचं वातावरण पसरल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. प्रभाग 10 अ मधून मी स्वतः रवींद्र अनंत भगत, माझी निशाणी कमल आहे. सौ मोनिका प्रकाश महानवर त्यांची निशाणी कमल आहे.
सौ सरस्वती नरेश कातारा त्यांची निशाणी कमळ आहे. दुसरे माझे सहकारी विजय मनोहर खानापूर त्यांची निशाणी घड्याळ असे. ही चारही उमेदवारी आम्ही लढतोय निवडून. नुकतंच तुम्ही मला सांगितलं का अतिशय चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस मी निवडणूक लढवली होती त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद नागरिकांना मिळत आहे. साहेब, आपण ज्या पद्धतीने कामं केली म्हणजे त्या कामामध्ये मी सुरुवातीला आघाडीमध्ये होतो, पण आघाडीचं काम करत असताना आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर त्यांनी माझं काम पाहिलं. त्यांनी बऱ्याच वेळेला बऱ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांकडे माझ्याकडे हे दिलं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जो विकासाचा पर्व भारत देशभर चालू आहे त्यांच्या कामाच्या याच्यावर प्रेरित होऊन आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर आणि प्रीतमदादा म्हात्रे सर्वच मान्य मंडळ यांच्या नेतृत्वाखाली काम करत बसलो आणि आज अतिशय सुंदर प्रतिसाद नागरिकांना मिळत आहे. काम करत असताना मी ज्यावेळेस आंदोलन उपोषणं केली त्यामध्ये कळंबोलीतील विविध विकास कामे, मग रस्ते असतील, गटारे असतील, ड्रेनेज लाईन असतील, आज या ठिकाणी असणारा जो पाण्याचा प्रश्न आहे, मूळ मुद्दा पाण्याचा प्रश्न आहे. मी निवडून आल्यानंतर 100% निवडून जनतेच्या जोड येणारच आहे असा कौल मला आज मिळतोय. माझा पहिला जो विषय असेल तो मुबलक पाणी घरापर्यंत पोहोचला पाहिजे कळंबोलीतला, हा एक विषय महत्त्वाचा असणार. रायगड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर शिंदे शिवसेनेनं आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवादपणे भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केला असून या दृष्टीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागोठणे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे बहुचर्चित लोकप्रिय आणि सक्षम युवा नेतृत्व सुमित काते यांना निवडणूक मैदानात उतरवण्यात आलंय. नागोठणे विभागात प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, रोजगार, शिक्षण यासह सुशिक्षित बेरोजगार युवती, महिला आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार अशी ठाम ग्वाही सुमित काते यांनी दिली आहे. सुमित दादाला जी जिल्हा परिषदची सीट दिलेली आहे नागोठणा मतदारसंघामधून, याचं प्रचार तर जोरदार चालू आहे. आणि आता आपण पाहिलं आहे की नागोठणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहील हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि ही जनता दाखवून देणार आहे. आज जे सत्तेसाठी इकडे तिकडे जे पळालेले आहेत ना, यांना ही जनता दाखवून देईल की ही शिवसेना नागोठण्याची आहे. आणि नागोठण्याची शिवसेना नागोठण्याची शिवसेना ही नागोठण्याचा शिवसेनेचाच भगवा त्या जिल्हा परिषदेवर फडकण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जरी शिवसैनिक इथली असली, उभाटा जरी असली आणि शिंदेची सेना जरी असली तरी दोन्ही शिवसेना ही नागोठण्यामध्ये एकत्रच बघते शिवसेना म्हणून. मला वरिष्ठांकडून जी उमेदवारीची संधी दिलेली आहे त्या संधीचं कसं सोनं करता येईल याचाच माझा प्रयत्न राहील. आणि नागोठण्याच्या जनतेने, नागोठण्या विभागाच्या जनतेने जो कौल दिला जाईल मला आणि त्या कौलाचं कसं सोनं करता येईल ते मी प्रथमतः मी ते प्रश्न सोडवण्यात येईल. नागोठण्याकरांचे राहिलेले प्रश्न प्रलंबित प्रश्न हे मी त्या माध्यमातून सोडण्यात येईल. नागोठण्यामध्ये भरपूर प्रश्न असे प्रलंबित आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे की फिल्टर पाण्याची योजना ही प्रलंबित प्रथमतः हिला प्राधान्य दिला जाईल. नंतर आरोग्याचे प्रश्न आहेत, आरोग्यावरून ॲम्ब्युलन्सचे प्रश्न आहेत ते सोडवण्यात येईल. रोजगाराचा प्रश्न हा सोडवता येईल. परत राहिलेले मुलांसाठी जो क्रिकेट ग्राउंड आहे ते जे प्रश्न सोडवण्यात येईल. आणि हा नदीला नागोठण्याकरांना जो प्रथमतः जो पुराचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकरता पहिले शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथभाई शिंदे, त्याचप्रमाणे या राज्याचे मंत्री भरतशेठ गोगाळे साहेब, त्याचप्रमाणे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्वांचेच लाडके सुमितदादा काते यांना या ठिकाणी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण पाहिलं तर आम्ही गेली महिनाभर नागोठण्यामध्ये आणि नागोठणे विभागामध्ये सतत जनतेच्या संपर्कात आहोत आणि स्वतःहून लोक आमच्याकडे येत आहेत अनेक प्रकारचे प्रश्न या नागोठणे विभागातील घेऊन. आणि जनतेचा वाढता प्रतिसाद आमच्या या उमेदवार दिसतोय. त्याच्यामुळे आमचा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निश्चित विजय होईल
एक कार्यकर्ता म्हणून मला विश्वास वाटतो. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जन्म महोत्सवाचा सोहळा आज सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक, पूजन आणि आदरांजली अर्पण करण्यात आली. या पावन सोहळ्यास राज्याचे मंत्री भरत गोगावले प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह आमदार महेंद्र दळवी, त्यांच्या पत्नी मानसी दळवी, महाड तहसीलदार महेश चितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राहुल, मनोज काळेजकर, संजय कचरे तसेच रघुवीर देशमुख, सरपंच सीमा बेंदुगडे, अनंत देशमुख, माजी सरपंच राजेंद्र खातू यांच्यासह अनेक शिवभक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडणुकीची धामधूम आहेच, परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित सुस्थितीत आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष पार पाडतोय. ते आज आम्ही त्या कर्तव्यरूपी सेवेला आम्ही इथं हजर झालेलो आहोत सगळे लोक. बरोबर आहे, परंतु पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे. ते काम झालं का आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत. आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ माँसाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करून घेतो. श्रीवर्धन तालुक्यातील अराठी जिल्हा परिषद गटातील बाग मांडला पंचायत समिती गणात महिलांसाठी विशेष महिला संवाद उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात काळिंजे, मारल, बाणगंगा, कोंडी परिसरातील महिलांना एकत्रित करून शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. महिलांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू स्वरूपात साडी वाटप करण्यात आल्या. यावेळी पूजा शिंदे, मनीषा श्रीवर्धनकर यांच्यासह तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील, उपाध्यक्ष उदय उर्फ भाऊ पाटील, मंगेश खैरे, तालुका चिटणीस वासुदेव सानप आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महिलांना संघटित करून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा नवपर्व उपक्रम असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे अंतर्गत येणाऱ्या वरसे, निवी, भुवनेश्वर आणि निवी ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना संगणक व इतर शैक्षणिक साहित्यांची भेट देण्यात आली. औद्योगिक वसाहतीतील सॅनिस्को कंपनीच्या CSR निधी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या संपूर्ण उपक्रमासाठी माजी सरपंच अमित मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच तत्वराज फाउंडेशनच्या रुचिता जैन यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचय वाढण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच रामशेठ ठाकूर, माजी सरपंच अमित मोहिते, नरेश पाटील, माजी उपसरपंच शांतिशील तांबे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं खेड तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय तालुकास्तरीय व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात पहिल्या दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शक भोईर सरांनी गणित भाग 1 आणि 2 या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी दिग्विजय पाटील सरांनी विज्ञान भाग 1 आणि 2 या विषयांच्या महत्त्वाच्या टिप्स दिल्या, तर चंद्रकांत मुंडे सरांनी इंग्रजी व्याकरण अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट AM शेट्टी, डॉक्टर राजेश ओदुरकर आणि पोलीस निरीक्षक रोहिदास केंद्रे उपस्थित होते. यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आणि मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. सुनील सकपाळ, हर्ष सकपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतोनात मेहनतीमुळे ही व्याख्यानमाला यशस्वी झाली. बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली असून ग्रामीण भागातील शेकडो मुलांनी याचा लाभ घेतला. तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे
मी प्रथम श्री अशोक सकपाळ साहेब व त्यांची संकल्प सामाजिक स्वयंसेवा संस्था यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आमच्यासाठी म्हणजे इयत्ता 10वी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले. या व्याख्यानमालेचा आम्हाला SSC परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल, आमच्या गुणात वाढ होईल असा मला विश्वास आहे. श्री भोईर सर यांनी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 विषयाचे अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि श्री पाटील सर यांनी सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 या विषयाचे आम्हाला आवडत असलेला विषय त्यांनी आमच्या मनात आवड निर्माण केली. श्री मुढे सर यांनी इंग्लिश विषयात अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्याचा आम्हाला खूप फायदा होईल. शेवटी पुन्हा एकदा मी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्था ते आभार व्यक्त करते. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से आपण पाहिल्यात, पण अलिबाग तालुक्यातील वरेंडे गावातील एक दृश्य सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अशोक पाटील यांची नात आस्था अमित पाटील हिला बैलांची विशेष आवड आहे. आजोबा अशोक पाटील गेली 50 वर्षे बैल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरी अनेक बैल येऊन गेले, मात्र 2 आठवड्यांपूर्वी आलेला हा बैल काहीसा वेगळाच आहे. पहिल्याच दिवशी आस्था आणि बैलाची गट्टी जमली. सहसा अनोळखी व्यक्तीला बैल जवळ येऊ देत नाही, पण हा बैल आस्थाकडून सेवा करून घेतो. तिचं ऐकतो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत झोपतो. लहानगी आणि बैलातील ही निरागस मैत्री ग्रामस्थांसह पाहणाऱ्यांच्या मनात आपुलकी निर्माण करत आहे. लुई ब्रेल यांच्या 216व्या जयंतीनिमित्त उत्तर रत्नागिरी जिल्हा दिव्यांग मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. लुई ब्रेल यांना अभिवादन करून या निमित्तानं विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात आले. या मेळाव्यात खेडवेरळ येथील अनुग्रह स्पेशल स्कूलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुका विधी सेवा समितीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती अभियानाअंतर्गत दिव्यांग बालक आणि महिलांसाठी असणारे कायदे, हक्क व कर्तव्य यांची माहिती देण्यात आली. यावेळी DG म्हस्के द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर यांनी आजचे रक्षण करा उद्या सुरक्षित करा या विषयावर पर्यावरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच GD पाटील द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी पीडितांसाठी असलेल्या भरपाई योजनेची माहिती देत विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी मौलिक सूचना केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश VT निरगुडे पाटील होत्या. त्यांनी मुलांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विशेष स्किटनं उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या बनी उत्तम कुमार जैन याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत उत्तम कुमार जैन तर आभार आशाताई कामत यांनी मानले. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.